श्री स्वामी समर्थ. अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा, ज्यांना फक्त माहिती आहे की तुमच्यासोबत राहून फक्त त्यांचे काम कसे पूर्ण करून घ्यावे. तुम्ही अशी व्यक्ती निवडा जी तुमच्यावर प्रेम करते, ना तुम्ही त्यांच्यावर करता. मग आयुष्यात कायम तुम्ही आनंदी राहाल. ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते, ते नेहमीच तणावाखाली असतात. काळानुसार सर्व काही बदलतं, माणसं, प्रेम आणि परिस्थिती देखील. माणसाने जर ठरवलं तर तो आपले नशीब देखील बदलू शकतो. फक्त त्याच्यामध्ये हिंमत हवी. दृष्टांचे कधीही भले करू नका. जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो एक ना एक दिवस डंक मारणारच आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो. जर आपल्याला स्वतःच्या पायावर चालायचे असेल हे आपल्याला माहिती आहे, तरीही मग आपण लोकांवर विश्वास का ठेवावा? जोपर्यंत काही व्यक्तींना तुमची गरज असते तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असता, हे मात्र नक्की आहे. आता भरवसा ठेवूनही आश्वासने खोटी ठरली आहेत, कारण ज्यांनी सगळ्यात जास्त शपथा खाल्ल्या होत्या त्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता. तो विश्वास तोडताना मी स्वतः पाहिले आहे. कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील. ज्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या. वेळच सर्वांना बरोबर उत्तर देणार आहे. चुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा वेडा असू शकतो, पण दुर्बल नाही. जीवनात शांती मिळवायची असेल तर सर्वात पहिले मन शांत करा. कोणतीही मुलगी किंवा मुलगा तुम्हाला फसवू शकतो, पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवणार नाही. तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका, कारण लोक सर्वात जास्त त्याच कमजोरीचा फायदा घेतात. कोणी जर शत्रू असता तर माझ्या पाठीवर खंजीर खुपसल्याचे दुःख मला झाले नसते. जे वेळेवर कामी येतात तेच आपले असतात. फक्त रक्ताची नाती असल्याने कोणीही आपले होत नसते. खरा जीवनसाथी तर तोच असतो जो चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात तुमच्या सोबत असतो. मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका, कारण कावळ्याचा आवाज कोकिळेसारखा कधीच असू शकत नाही. सगळे एकमेकांशी खूप भांडतात, पण तुम्हाला जर तुमच्या हक्कांसाठी भांडावे लागत असेल तेव्हाच तुम्ही तिथे कमजोर होता. तुमची चूक पण मान्य करायला शिका. नेहमीच समोरची व्यक्ती चुकीची नसते. जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचे असेल तर इच्छांचा त्याग करा, कारण इच्छाच तुमच्या सर्व दुःखांचे कारण आहे. जे मनापासून खरे असतात, नशीब त्यांची सर्वात जास्त परीक्षा घेत असते. रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्तीही स्वतःहून बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही, परिणाम काहीही असो. काम मध्येच अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात नेहमी मागे ठेवते. तुमचे चांगले आरोग्य हा तुमच्या आनंदाचा मुख्य आधार आहे, त्यामुळे तुमच्या स्वतःची काळजी घ्या. तुम्ही काळजी घेणे थांबवा, लोक तुम्हाला त्रास देणं थांबवतील. अनेकदा आपल्याला ती लोक विसरतात ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरतो. जर तुमचा आत्मा मजबूत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. धैर्य लहान ठेवा, पण ते साध्य करण्याची जिद्द नेहमीच मोठी असावी. खरे प्रेम अनेकदा फसव्या लोकांकडून होते, त्यामुळे जरा सांभाळून. हक्कासाठी लढायला शिका, कारण जो शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नाही. या इच्छाच माणसाला जीवनात व्यस्त ठेवतात, नाहीतर माणसाला जीवनाचा कंटाळा येऊ शकतो. कोणतेही काम लहान असो किंवा मोठे असो, ते करण्याची जिद्द असली पाहिजे. नेहमी सरळ आणि चिकाटीने चालत राहिल्याने गंतव्यस्थान गाठले जाते.
एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका, कारण त्यांचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला कमी लेखू लागतात. माझ्यातही माझ्या कमतरता आहेत, कारण मी विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवतो. हीच माझी चुकी होते. जे तुमच्यावर प्रेम करतात असं तुम्हाला वाटतं आणि जेव्हा ते तुम्हाला वेळ देणे बंद करतात तेव्हा समजून जा की ते आता तुमचे राहिले नाही. सुख परत येईल, आता दुःखाचा आवाज आहे. काळजी घ्या मित्रांनो, ही चौकशीची वेळ आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अपेक्षा करू नका, कारण प्रेमाकडून अपेक्षा केल्याने आपल्यावर संकट येऊ शकते. आपण इतके निर्लज्ज झालो आहोत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना आपल्याला दिसत नाहीत किंवा जाणवत देखील नाहीत. इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो, नाहीतर हृदय इतके घायाळ झाले आहे की आता रडताही येत नाही. इथे तर आयुष्याचा देखील भरवसा नाही आणि तुम्ही लोकांकडनं अपेक्षा घेऊन बसला आहात. निवड करण्याचा पर्याय नसताना सोडून देणं हा देखील एक पर्यायच आहे. ज्या दिवसापासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली, तीच व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते. त्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे रोज मरण्यासारखे आहे, कारण ज्याला तुम्ही आहात की नाही याची देखील पर्वा नाही. त्यामुळे प्रेम करताना विचार करूनच करा. ज्यांना आपल्या भावनांची कदर नाही त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे. प्रेमात आणि निवडणुकीत जी आश्वासने दिली जातात त्याला अर्थबोध म्हणतात. सारख्या उकळत्या पाण्यात कधीही सावली दिसत नाही, तसंच चंचल मन कुठलाही प्रश्न सोडवू शकत नाही. म्हणूनच शांत व्हा, पहा, तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर मिळणार आहे. ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तीच लोक आपल्याला अमर्याद व्हायला शिकवतात. एखाद्याचा हात तेव्हाच धरा जेव्हा तुम्ही आयुष्यभर कायम त्यांची साथ देणार असाल. इथल्या क्षणभर भेटीवर विश्वास ठेवू नका, कारण लोक वर्षानुवर्षे जपलेली नाती विसरतात. जगाचे ओझे मनातून काढून टाका. हे आयुष्य खूप लहान आहे, हसत घालवा. लोक तुम्हाला किंमत देणं तेव्हाच कमी करतात जेव्हा त्यांना तुमची कमजोरी काय आहे हे माहिती असतं. त्यामुळे आपलं दुःख, आपली कमजोरी कोणालाही सांगत बसू नका. तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला जे मिळत आहे ते तुमच्यासाठी किती चांगले आहे, पण वरच्या देणाऱ्या परमेश्वराला चांगलेच माहिती आहे. जिथे आपल्याला आपल्या प्रियजनांसमोर आपले सत्य सिद्ध करावे लागते तिथे आपण नेहमीच वाईट असतो. संकटात पडल्यावर जो अनुभव कसं जगायचं ते शिकवतो ते जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही. विश्वास म्हणजे या जगातील सगळ्यात भारी गोष्ट आहे. ती सोडून जाता सर्वात मोठं नातं हलकं होतं. एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुरेसे शहाणे व्हा. हे ईश्वरा तू मला एकटं ठेव, पण जे लोक खेळ खेळून निघून जातात त्यांच्यात कधीही मिसळू देऊ नकोस. ज्यांना ज्ञान आहे त्यांना अभिमान कसला, आणि ज्यांना अभिमान आहे त्यांना ज्ञान कसले. जर तुम्हाला कोणी वाईट म्हटले तर ते मनावर घेऊ नका. या जगात कोणीही असा नाही त्याला सर्वजण चांगले म्हणतील. माझ्याकडे येऊन आता काय करणार तुम्ही? पुन्हा पुन्हा माझा अनुभव घेऊन तुम्ही मला गमावून बसला आहात. इतकं समजदार बना की कुणालाही सहज माफ कराल, पण इतके मूर्ख बनू नका की फसवणूक करणाऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवाल. सुकणं देखील आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे, कारण चुका माणसाला आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात. कोण आपलं आणि कोण अनोळखी या वाईट वेळेने मला सर्व काही सांगितले आहे. आता आपलीच माणसं आपली फसवणूक करत आहेत तर शत्रूंबद्दल काय बोलावे. ज्या व्यक्तींवर आपण खूप जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याकडून आपल्या आयुष्यात खूप जास्त फायदा घेते. जर कुणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावण्याचा काय फायदा.
जर कोणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज. त्यामुळे स्वतःमध्ये आनंदी राहा. अशी नाती कायम टिकतात ज्यात एकमेकांच्या भावनांचा आदर असतो. जी व्यक्ती कोणतीही पर्वा न करता तुमच्यावर विश्वास ठेवते, समजून जा, तीच व्यक्ती तुमचा खूप जास्त विचार करत आहे. जे इतरांचे सुख पाहू शकत नाही ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. चेहरा स्वच्छ आहे पण मनात पाप आहे, हेच जगाचे सत्य आहे. प्रामाणिक अंतःकरणाने गरजूंना मदत करून पहा. बघा, मनाला शांती नाही मिळाली तर मग सांगा. एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि व्यस्त असणे यात खूप फरक आहे. कुणाची सवय बघायची असेल तर त्याला आदर द्या आणि कुणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. शक्य तितक्या लवकर स्वतःला बदलणे चांगले आहे, कारण वेळ बदलली तर खूप जास्त त्रास होतो. विजय कोणाचा आणि कोणाची हार, कोणासाठी हे आयुष्यभराचे भांडण. एक ना एक दिवस सर्वांनाच मृत्यू येणार आहे, त्यामुळे आयुष्य आनंदाने जगा. ज्यांना स्वप्न पाहणे आवडते त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत त्यांना दिवस लहान वाटतो. मला कमकुवत समजण्याची चूक करू नका. प्रेम आणि युद्धाची वेळ आल्यावर दोन्ही कसे करावे हे मला चांगलेच माहिती आहे. आजच्या युगाचा एकच परमेश्वर आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. जो आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे. मग एवढा राग कशासाठी? ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या. तो आज जरी थांबला तरी उद्या निघूनच जाईल. सौंदर्य हे आपण कसे दिसतो यात नाहीये. सौंदर्य हे आपण इतरांशी कसे वागतो यात आहे. मौन कधीही अनावश्यक नसते. काही वेदना अशा असतात की त्या आवाजही हिरावून घेतात. आज नात्याचे दुसरे नाव पैसा झाले आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे कर्म कितीही घाणेरडे असू द्यात, विजय तुमचाच होईल. काही लोक अर्थापोटी प्रत्येक नाते जोडतात आणि काही लोक आपले काम करून खऱ्या माणसांचे हृदय तोडतात. एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस त्याच्या बाजूने येणारा आनंद देखील नकारतो. जर तुम्ही शांतपणे सहन केले तर तुम्ही चांगले आहात आणि तुम्ही जरा काही बोललात तर तुमच्यापेक्षा वाईट कुणीही नाही. नशीब आणि प्रियजन हे दोघे कधीही वळू शकतील, त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका. त्यांना वाटते की त्यांच्यापेक्षा कोणीही हुशार नाहीये, परंतु प्रत्यक्षात ते असा विचार करून स्वतःचे नशीब बिघडवत आहेत. ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांनाही शिक्षा मिळणार आहे. विश्वास ठेवा, तुम्हालाही ते पाहण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक नात्याला स्वतःच्या मर्यादा असतात, पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा नातं संपवणं उत्तम असतं. कोमल मनाची माणसे पटकन रडतात. त्यांना रागही येतो, पण प्रत्येक परिस्थिती ते पटकन स्वीकारतात देखील. हे कलियुग आहे साहेब. इथे वाईट माणसाला खरं ठरवलं जातं आणि खऱ्या माणसाला खोटं ठरवलं जातं. त्यांना जायचे असेल तर जाऊ द्यात, कारण नात्यात प्रेम चांगले असते. भीक मागणं चांगलं वाटत नाही. जे तुमच्या आहेत ते दुसऱ्यांसाठी तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. आधार माणसाला पोकळ बनवतो आणि आशा माणसाला कमकुवत बनवतात. मनात स्वार्थ न ठेवता आयुष्य जगा, कारण अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात असे ऐकले आहे. तुम्हाला असे वाटले की तुम्हाला कोणीतरी टाळत आहे, त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका. तुमच्यासाठी चांगले ठरेल. अपेक्षा करणे चुकीचे नाहीये, पण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा करणे ही आपली खूप मोठी चुकी आहे. शब्दालाही स्वतःची चव असते, ती बोलण्यापूर्वी चाखायला हवीच. जो माणूस दुःखात आनंदी राहायला शिकला आहे त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी झाले आहे हे समजून जा. आयुष्यात अशा व्यक्तीवर प्रेम करा की त्या व्यक्तीने तुमच्या स्वाभिमानाची चेष्टा करू नये. मोकळेपणाने जगायचे असेल तर कधीच कोणावर मरू नका.
मी एक गोष्ट सांगते, जर तुम्ही एखाद्याला दुखावले आणि तो समोरचा व्यक्ती गप्प बसत असेल तर तुम्ही स्वतः समजून जा की त्या व्यक्तीचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. जर तुम्ही स्वतःला चांगले समजत नसाल तर मग हे जग तुम्हाला कसे चांगले समजेल. त्यामुळे आधी स्वतःला चांगले समजा, मग जग तुम्हाला चांगले समजेल. तुम्ही आयुष्यात हसायला शिका, रडायला काय लोक शिकवतीलच. विश्वास ठेवा, प्रेम महत्त्वाचे आहे, परंतु आपल्या आत्मसन्मानापेक्षा जास्त कधीही नाही. हे प्रेमाचे नवे युग आहे. जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या कोणीतरी दुसरे असेल. हृदय अजूनही जिवंत आहे, पण आता सर्व भावना मेल्या आहेत. ज्यांना आपण आपल्या मर्यादेपलीकडे जपलेलं असतं, शेवटी तीच लोक साथ सोडून जातात. सुंदर असणं गरजेचं नाहीये, पण एखाद्यासाठी महत्त्वाचं असणं खूप सुंदर आहे. आयुष्याची सुरुवात मोहाने होते आणि निराशेने संपते. दुसऱ्यांच्या वाड्यात गुलाम होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत राज्य करणे चांगले असते. आपल्या हृदयात राहून दुसऱ्याची स्वप्न पाहणाऱ्यांना नेहमीच दूर ठेवले पाहिजे. ज्या दिवसापासून तुम्ही एखाद्याला तुमची सवय लावाल ती व्यक्ती तुम्हाला केव्हाही बर्बाद करू शकते. शरीराला इजा केली तरी चालेल, पण स्वाभिमानावर पडलेला ओरखडा अजिबात सहन होत नाही. तुम्ही कोणासाठी किती महत्त्वाचे आहेत हे जर पाहायचे असेल तर 2 दिवस शांत राहून पहा, मग समजेल तुमचं कोण आहे आणि परक कोण आहे. स्तुतीने वितळू नका, रागाने जळू नका, आपल्या वाईटाने उकळू नका आणि कोणाच्या गोड बोलण्यात गुरफटून जाऊ नका. याने तुमचेच चांगले होणार आहे. जे आपले राहिले नाही त्यांची आठवण काढणे चुकीचं आहे. यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. जागे व्हा आणि कामाला लागा. आशा जिवंत ठेवा साहेब. आज जे हसणार आहेत ते उद्या नक्कीच टाळ्या वाजवणार आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीही बदलणार नाहीये. तुमची प्रशंसा करत नसलेल्या लोकांसोबत असण्यापेक्षा एकटे राहणे चांगले. काळजी घ्या, ही मानवी वस्ती आहे. अरे, ते तर परमेश्वराला देखील आजमावून पाहतात. मग तुमचे तरी काय व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच जीवन आहे तसे आनंदाने हसत खेळत जगा. माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा आपण एखाद्याचे चांगले करत असतो तेव्हा वरचा परमेश्वर आपल्या बाबतीत दुपटीने चांगले करत असतो. जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते तुटत नाही, ते फक्त तुमच्या आयुष्यातून निसटून जातात. प्रत्येक नात्यात अमृताचा वर्षाव होईल. एकच अट आहे, दुष्कर्म करा, कारस्थान नाही. जे निष्ठावान असतात ते प्रत्येक वेळे नसतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त चांगले बनलात तर तुमचा गरजेपेक्षा जास्त वापर केला जाईल. मोठा माणूस होणे ही चांगली गोष्ट आहे, पण चांगला माणूस होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या भावनांची कदर नसलेल्या व्यक्तींच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे. काही लोक तुमच्यावर तितकेच प्रेम करतात जितके ते तुमचा वापर करू शकतात. काही अपूर्णता होती जी कधीच पूर्ण झाली नाही. काही लोक मला माझी वाटत होती पण ती कधीच माझी झाली नाही. सत्याची खरी ताकद ती लपवण्यात आहे, दाखवण्यात नाही. चांगल्या लोकांची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण ते पारासारखे असतात. जिथे त्यांचा अर्थ संपतो तिथे त्यांचे प्रेमही संपते. काही उणिवाही महत्त्वाच्या असतात, त्याशिवाय खरी आयुष्य जगण्याची मजा येत नाही. एकमेकांच्या उणिवा सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य आहे. काही उणिवाही महत्त्वाच्या असतात, त्याशिवाय खऱ्या आयुष्याची मजा येत नाही. एकमेकांच्या उणिवा सहन करण्यातच खऱ्या नात्याचे सौंदर्य आहे. तुम्हाला शेवटपर्यंत कुणीही साथ देणार नाही, तुम्ही कितीही भांडा. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. आता अशा लोकांची संगत करा जे तुम्हाला पुढे नेण्यात सहकार्य करतील, मागे खेचण्यात नाही. नात्यात तुमचा स्वाभिमान सारखा दुखावला जात असेल तर त्याला गोड मानून घेऊ नका. यात तुमचीच वाट लागणार आहे.
आयुष्यात कोणीही दोषी नसलेला व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही आणि जर दोष नसलेली व्यक्ती शोधायला निघालात तर आयुष्यात कायम एकटे पडाल. तुम्ही जितके घाबराल तितके लोक तुम्हाला जास्त घाबरवतील. त्यामुळे कुणालाही घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत. सर्वोत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दांनी ओळखला जातो. चांगल्या गोष्टी शेवटपर्यंत चांगल्याच राहतात. आधी स्वतःकडे लक्ष द्या, मग वेळ मिळाला तर आम्हाला ज्ञान द्यायला या. तुमच्या आठवणींचा खजिना विकला असता तर आज आम्ही आमची गणना श्रीमंतामध्ये केली असती. जितके खरे प्रेम असते तितकेच दुःख देखील जास्त असते. बाहेरून मस्त दिसण्यासाठी आतून खूप झगडावे लागत असते. आयुष्याच्या पुस्तकात काही पाने फाडणे देखील खूप महत्त्वाचे असते, कारण ती वाचून काहीच उपयोग होणार नसतो. तुम्ही जितक्या कमी अपेक्षा कराल तितकेच तुम्ही आयुष्यात आनंदी राहाल. तुमच्यापासून दूर जाण्याचा आमचा हेतू नव्हता, पण तुम्ही आमचे नसताना आम्ही तुमचे कसे राहू. वाईट काळ ही अशी तिजोरी आहे जिथून यशाची शस्त्रे मिळतात. जे तुमच्यासाठी मरायला देखील तयार आहेत त्यांच्यासाठी जगायला शिका. कुणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपू नका, कारण ते निघून गेल्यावर आपण रेशमी उशीवरही झोपू शकत नाही. द्वेष नाही, त्यांच्यासाठी प्रेम उरले नाही. आता प्रतीक्षा नाही, आता त्यांच्याकडे तक्रार नाही, कारण आता सर्व अनुभव घेऊन झाले आहे. आपल्याला किती लोक ओळखतात हे महत्त्वाचे नाहीये, पण आपण संकटात असल्यावर किती लोक धावून येतात हे महत्त्वाचे आहे. हृदय मोठं असायला हवं, मग सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातात. इतरांवर नियंत्रण ठेवणे ही खरी शक्ती नाहीये. स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच खरी शक्ती आहे. चांगले विचार कराल तर चांगले होईल, वाईट विचार केला तर वाईटच होईल. दिवसभर तुम्ही जो विचार करता तेच तुम्ही बनत असता. राजासारखं जगायचं असेल तर गुलामासारखं काम करावं लागतं. शांत राहणं आता खूप चांगलं वाटतं, कारण जास्त बोलल्याने नाती तुटतात. कौशल्याने काहीही होत नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्याचा वापर करावाच लागतो. जे कमावले आहे ते गमावू नका आणि जे मिळाले आहे ते वाया घालवू नका. आपला पराभव हा नाही की आपल्याला कोणी ओळखत नाही. आपला पराभव हा आहे की आपण स्वतःला ओळखत नाही. त्यामुळे सर्वात आधी स्वतःला ओळखा आणि आयुष्यात पुढे जा. या वाटेवर नक्कीच परमेश्वर तुमच्या सोबत असेल. आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.